हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पाहिलं की चातुर्वर्ण्य त्यांचा धर्म आणि स्वधर्म पालन न करणाऱ्यांचा निषेध हे विषय कालच्या श्लोकांमध्ये आपण पाहिले. आपला 18वा कळसाध्याय चालू आहे. या 18व्या अध्यायाच्या 41 ते 48 श्लोकांचं विवेचन काल आपण बघितलं. आज आपण 49 ते 56 श्लोक बघणार आहोत. कालच्या विवेचनानंतर आज आता 49व्या श्लोकामध्ये नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त करतो याचं वर्णन या 49व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय, तर कर्म भगवद अर्पणच करायची, म्हणजेच कर्म निष्कर्म करायचं, निष्काम कर्म करायचं, म्हणजेच निष्कर्म करून टाकायचं. कर्मत्व हा जो कर्माचा गुण आहे तोच काढून टाकायचा. म्हणजे मी करतो वगैरे असं कर्तृत्व काहीच शिल्लक राहत नाही. ही सिद्धी माणसाला कशी प्राप्त होते त्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. हे आपल्याला सांख्ययोग नावाच्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे, म्हणून त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. आता काय आहे बघूया. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहाः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. संन्यासेन अधिगच्छति, संन्यासाद्वारे प्राप्त होते. मग संन्यास म्हणजे काय, तर सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग. ज्ञानयोगाद्वारे किंवा सांख्यशास्त्रांनी सांगितल्यानुसार आपल्याला ही नैष्कर्म्य सिद्धी, श्रेष्ठ, परम म्हणजे श्रेष्ठ अशी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. कशी आहे ती, असक्त बुद्धी ही सर्वत्र, सगळ्याच बाबतीत अनासक्त असणारी बुद्धी. जितात्मा विगत स्पृहा, जितात्मा ज्यांनी अंतःकरण जिंकलेलं आहे असा, आणि विगत स्पृहा जो निस्पृह आहे, ज्याच्या सगळ्या इच्छा नष्ट झालेल्या आहेत, त्याला काही प्राप्त करायचंही नाही आणि काही कोणाला द्यायचं घ्यायचं नाही, काहीच नाही, असा जो आहे, अशी जी नैष्कर्म्य सिद्धी माणसाला प्राप्त होते ती कशाने होते, संन्यासेन अधिगच्छति, सांख्ययोगाद्वारे म्हणजेच ज्ञानयोगाद्वारे माणसाला प्राप्त होते, असं हा 49वा श्लोक सांगतो. याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय सांगतात ते बघूया. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोध मात्रीची जीवा ठावो होय. पै अन्यथा बोधू आघवा, मायाजन्य म्हणजे अज्ञानजन्य, ज्ञानाचा आभास मावळून जातो, नष्ट होतो. तो पुरुष खऱ्या ज्ञानामध्ये येऊन राहतो. बोध मात्री जीवा, आणि मग तो बोधामध्ये म्हणजे ज्ञानामध्येच येऊन राहतो. अज्ञान त्याचं हरपतं, मावळतं आणि तो ज्ञानामध्येच येऊन राहतो. ऐशी कर्मसाम्य दशा होय तेथ वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. मग श्री गुरु आपैसा भेटेची गा, अशी अवस्था प्राप्त झाल्यावर सद्गुरू आपोआपच आपल्याला भेटतो. सद्गुरू भेटावा लागतो, शोधून सापडत नाही, तो आपोआप भेटतो. कशानी, ह्या अशी अवस्था प्राप्त झाल्याने. कोणती, कर्मसाम्य दशा म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. सगळी कर्म सारखी आहेत, ती भगवंताच्या पूजेसाठी आहेत, त्यांनी मी भगवंताची पूजा करतो असं एकदा मनाने ठाम घेतलं की मग ऐशी कर्मसाम्य दशा होय तेथ वीरेशा. वीरेशा म्हणजे अर्जुना. हे अर्जुना, अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा.
मग सद्गुरू आपल्याला भेटतातच. मग आलिंगीला पौर्णिमा, जैसा उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. ज्याप्रमाणे पौर्णिमेची आणि चंद्राची गळामिठी पडली की चंद्र परिपूर्ण होतो. म्हणजेच काय, तोपर्यंत तो एकेका कलेनी कमी कमी असतो ना. जसं जसं पौर्णिमा येते तसा तो एकेका कलेनी वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो. म्हणजेच पौर्णिमेची आणि चंद्राची गळामिठी पडली की तो जसा पूर्ण होतो, चंद्र पूर्ण होतो. तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. मग त्या साधकाला सद्गुरू कृपा झाली की तोही परिपूर्ण होतो, कारण तोपर्यंत तो काही कलांनी कमीच असतो. पण असं नैष्कर्म्य प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावर गुरुकृपा होते, गुरूंचं सान्निध्य होतं, त्यावेळेला तो परिपूर्ण होतो. म्हणून ती परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो करण्याचा मार्ग म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीचा मार्ग. कर्म करायचं, परंतु भगवत अर्पण बुद्धीने कर्म करायचं. आता पुढे 50व्या श्लोकामध्ये ज्ञानाची परानिष्ठा सांगितलेली आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. निष्ठा या शब्दाचा अर्थ इथे रीत असा सांगितलेला आहे, पद्धत. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, नैष्कर्य सिद्धी प्राप्त झाल्यावर ज्यामुळे ब्रह्मप्राप्ती होते. आपनोती निबोध मे, ती कशी प्राप्त होते हे माझ्याकडून तू जाणून घे. निबोध, जाणून घे. समासेन एव कौन्तेय, हे अर्जुना मी तुला ते समासेन संक्षेपाने सांगतो. निष्ठा ज्ञानस्य या परा, या ज्ञानाची ती रीत मी तुला सांगतो. कोणती रीत? ज्यामुळे नैष्कर्म्य सिद्धी मिळते आणि नैष्कर्म्य सिद्धीद्वारे ब्रह्मप्राप्ती होते, त्याची जी काय रीत आहे ती मी तुला थोडक्यात सांगतो, असं या 50व्या श्लोकात भगवंत सांगतात. आणि 51, 52, 53 3 श्लोकात मिळून एकच उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे. ज्ञानयोगामुळे होणारी भगवत प्राप्ती, हे ज्ञानाची जी पद्धत आहे भगवत प्राप्ती करण्याची, ती या पुढच्या 3 श्लोकांमध्ये एकत्रच सांगितलेली आहे. 51, 52 आणि 53व्या श्लोकामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये एक एक गुण सांगितलेला आहे. अनेक असे गुण वेगळे वेगळे करून ती एक मालिकाच माळ तयार केली आहे गुणांची. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च, शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. बुद्ध्या विशुद्धया युक्तो हा एक गुण. असा माणूस शुद्ध बुद्धीने युक्त असतो. शुद्ध बुद्धीने म्हणजे काय, तर त्याचा विवेक जागा असतो. विवेक जागा असणारा तो बुद्धीने शुद्ध असतो. दुसरा गुण धृती आत्मानं नियम्य च, अंतःकरणामध्ये धारणेवर त्याचं नियंत्रण असतं. धारणा कशावर करायची हे त्याच्या बुद्धीने नियंत्रित केलेलं असतं. दुसरं शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्द आदी विषयांचा त्याग करणारा. शब्द या सगळ्या म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांचा त्यांनी त्याग केलेला असतो. रागद्वेषौ व्युदस्य च, आणि राग द्वेष म्हणजे राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे विरोध. आसक्ती, विरोध वगैरे हे जे काय आहे ते सगळं त्यांनी पूर्णतः नष्ट केले. व्युदस्य च म्हणजे नष्ट केलेलं, त्यांनी संपूर्ण नष्ट करून टाकलेलं असतं. विविक्त सेवी लघ्वांशी, विविक्त सेवी एकांतवासी, एकटं राहायला त्याला आवडतं, एकांतामध्ये राहायला आवडतं. लघ्वाशी म्हणजे कमी खाणारा, पण कमीसुद्धा कसं सात्विक, हलकं,
नियंत्रित आणि नियमित भोजन ज्याचं आहे त्याला म्हणतात लघु आशी. आशी म्हणजे खाणं, लघु म्हणजे थोडं, पोटाला तडस लागेपर्यंत खाणारा नाही, तर जीव धारण करण्यापुरतं जेवढा आहार लागतो तेवढाच खाणारा, असा त्याला म्हणायचं लघु आशी. यत वाक्कायमानसहा, आणि वाणी काया आणि मनानी जो शुद्ध आहे असा. ध्यानयोग परो नित्यम, तो कायम ध्यानयोगामध्ये रमलेला असतो. वैराग्यम समुपाश्रितः, वैराग्याचा आश्रय घेतलेला असतो, म्हणजे तो विरागीच असतो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम, अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध आणि संग्रह करणे विमुच्य, हे त्यांनी सोडून दिलेलं असतं. अहंकार सोडून दिलेला, बल सोडून दिलेलं, दर्प सोडून दिला, काम सोडून दिला, क्रोध सोडून दिला आणि संग्रह करण्याचा हव्यास सोडून दिला. निर्मम शांतो, निर्मम हे माझं काहीही नाही, इदम न मम, निर्मम स्वतःचं काहीही नाही, शांत हा त्याच्यामुळे अत्यंत शांत वृत्ती असलेला असा जो असतो, एवढे सगळे गुण ज्याच्यात असतात तो ब्रह्मभूयाय कल्पते, ब्रह्म होण्यास पात्र असतो. त्याची पात्रता ब्रह्मापर्यंत पोहोचण्याची, ब्रह्मपदी पोहोचण्याची असते. अजून तो पोहोचलेला नाही पण पोहोचू शकतो, तिथपर्यंत पोहोचण्याची त्याची पात्रता असते. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके सात्विक व नियमित भोजन करणारा, शब्द इत्यादी विषयांचा त्याग करून एकांतामध्ये शुद्ध स्थानी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण आणि इंद्रियांवर संयम ठेवून मन वाणी शरीर ताब्यात ठेवणारा, राग आणि द्वेष पूर्णतः नष्ट करून दृढ वैराग्याचा आश्रय करणारा, अहंकार, बळ, घमिंड, कामना, प्रीती, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नित्य ध्यान योगामध्ये तत्पर असणारा, निर्मम आणि शांत असा माणूस ब्रह्म्यामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. राहतोच असं नाही, पण तेवढी पात्रता जर मिळवायची असेल तर एवढे गुण आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे, असं अर्जुनाला भगवंत सांगतात. आता पुढे 54वा श्लोक, त्यामध्ये ज्ञानयोगाने पराभक्ती कशी प्राप्त होते ते सांगितलेलं आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परम. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, ब्रह्मभूत झालेला आणि ज्याचं मन प्रसन्न आहे असा, न शोचती न कांक्षती, असा माणूस कशाचाही शोक करत नाही, कशाचीही इच्छा करत नाही. शोचती म्हणजे शोक करणे आणि कांक्षती म्हणजे इच्छा करणे. समः सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांमध्ये त्याची समबुद्धी असते, सगळ्यांकडे तो समबुद्धीने पाहतो. अशा माणसाला मद्भक्ती लभते परम, श्रेष्ठ अशी माझी भक्ती अशा माणसाला प्राप्त होते. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ते अज्ञान आता फिटले, माझे द्रष्टृत्व मज भेटले, निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे, बिंबात प्रतिबिंब जसं एकरूप व्हावं त्याप्रमाणे ते अज्ञान दूर झाल्यावर बिंब प्रतिबिंब एकवटावे, तसे द्रष्ट्याचे द्रष्टेपण तद्रूप होऊन गेले. द्रष्टा म्हणजे पाहणारा, भगवंताला पाहणारा किंवा मला पाहणारा भगवंत, हे दोन्ही एकरूप होऊन गेले. हा गा पौर्णिमेआधी काही चंद्र सावयू नाही, तरी तिये दिवसी भेटे पाही पूर्णता तया. हा गा
पौर्णिमे आधी काही. अहो पौर्णिमेच्या अगोदर चंद्र सावयवू नाही. संपूर्ण चंद्र नसतो का अस्तित्वात? असतोच. परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. पण त्याला सुद्धा पूर्णता प्राप्त करायची तर पौर्णिमेपर्यंत वाट पाहावी लागते, कारण पौर्णिमेच्या दिवशीच त्याला पूर्णता प्राप्त होते. त्याप्रमाणे माझी भक्ती प्राप्त व्हायची असेल, माझ्या भक्तीची पौर्णिमा प्राप्त व्हायची असेल, पूर्णत्वाला जायचं असेल तर ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समस्सर्वेषु भूतेषु, ही त्याला अट आहे. तेवढं झालं की जसं चंद्राला पूर्णत्व प्राप्त होण्याची अट पौर्णिमेपर्यंत वाट पाहणे, तिथपर्यंत वाटचाल करणे, तरच. त्याप्रमाणे तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टुत्व ते सारे मयाची मी लाभे. तैसे मीची ज्ञानद्वारे, त्याप्रमाणे ज्ञानमार्गाने मीच दिसतो सगळ्यांना. परी हस्तांतरे, पण सगळ्या बाजूंनी दिसतो. हातावर जर आवळा ठेवला तर जो त्याचा आपल्याला पूर्ण भाग दिसतो, त्याप्रमाणे मी संपूर्ण दिसतो सगळ्या बाजूंनी त्यांना. मग द्रष्टुत्व ते सारे मियाची मी लाभे. मग ते जे द्रष्टेपण आहे ते मीच असतो. याच बाबत ज्ञानेश्वरांची एक विरहिणी आहे. प्रेम देऊ गेले तव मीची मी एकली. प्रेम म्हणजे भेट, भक्ती, गळामिठी. मी भगवंताला गळामिठी घालू गेले तर पाहिलं काय, तिथे भगवंत नाहीच, तिथे मीच आहे. कारण त्याचं उत्तर कबीरांच्या दोह्यात आहे. प्रेम गली अति साकरी जामे दो ना समाई. भक्तीची वाट ही अतिशय निमुळती आहे. इतकी निमुळती की दोघं जण तिथून जाऊ येऊ शकत नाहीत, एकालाच जावं लागतं. एक तर भक्त जाईल, नाही तर भगवंत जाईल, आणि नाही तर भगवंत आणि भक्ताला एकरूप होऊन तिथून जावं लागेल. तशी ही वाट आहे. ही ज्ञानाची वाट मिळाली की मग मियाची मी लाभे, माझाच मला लाभ होतो, मीच मला भेटतो. आत्मरूप स्वरूपाची भेट होते, म्हणजेच परमात्म्याची भेट होते. म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्था भक्ती योगू चौथा म्हणितला गा. म्हणून अर्जुना, माझी ही चौथी भक्ती ही या दृश्य मार्गाच्या पलीकडची आहे. म्हणजेच इंद्रिय गोचर नाही, इंद्रियांना दिसणारी अशी ती नाही. आता तेच पुढे 55व्या आणि 56व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ते आपण बघणार आहोत आता. भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या माम अभिजानाति, मला भक्तीने तो जाणतो. यावान यहा च अस्मि तत्वतः, जितका आणि जसा मी आहे तसा तो मला तत्वतः जाणतो भक्तीच्या द्वारे. ततो माम तत्वतो ज्ञात्वा, नंतर मला तत्वतः जाणून घेतल्यावर विशते तदनंतरम, त्यानंतर ताबडतोब तो माझ्यातच एकरूप होतो. जाणणं आणि प्राप्त होणं याच्यामध्ये बिलकुल कालभेद नाही. जाणल्या क्षणी भगवंतामध्ये एकरूपता प्राप्त होते, स्वरूपता, सारूप्य प्राप्त होतं. त्या जाणण्यात आणि याच्यामध्ये अजिबात फरक नसतो. यावान, यावान हा शब्द भगवद्गीतेमध्ये वासुदेव सर्वम या अर्थी येतो. अध्याय 7 मध्ये सत असत, परा अपरा, प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर, पुरुषोत्तम, म्हणजे 7व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत हे जे सगळे शब्द आलेत, कोणते? सत असत, परा प्रकृती, अपरा प्रकृती,
प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ, क्षर अक्षर, पुरुषोत्तम, हे सगळे परब्रह्माला जाणणे, परमब्रह्माला जाणणे या अर्थी आलेले शब्द आहेत. त्यालाच वासुदेव सर्वम असं म्हणतात. तोच शब्द इथे यावान या काय म्हणायचं त्याला, अव्ययाच्या द्वारे आलेला आहे. आता याच्यासाठी ह्या श्लोकाचं विवेचन करण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 1130 ते 1245 अशा 115 ओव्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या आहेत. तर त्यातल्या वेचक तेवढ्या आपण बघूया. जे उभवुनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. 7व्या अध्यायामध्ये मी हात उभारून हे सांगितलंय. काय? ज्ञानिया आत्मा माझा. जो ज्ञानी माणूस आहे तो माझा आत्मा आहे, हे मी 7व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे. ज्ञानी येते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. ज्ञानी येते स्वसंविती. ज्ञानी लोक या माझ्या बोलण्याला स्वसंविती असं म्हणतात. म्हणजे स्वतः जाणून, स्वतः काय म्हणायचं त्याला, अनुभूती, स्वअनुभूती असं म्हणतात. शैव म्हणती शक्ती, शैव त्यालाच शक्ती म्हणतात. आम्ही परमभक्ती आपुली म्हणो, आम्ही त्याला आपली परमभक्ती, चौथी भक्ती असं म्हणतो. तैसा रूप होऊनी माझे, माते क्रिया वीण तो भजे, अलंकारू का सहजे, सोनया ते जेवी. तैसा रूप होऊनी माझे, कर्मयोगी माझं स्वरूप पाहून, माते क्रिये वीण तो भजे, कोणतीही क्रिया न करता तो माझी पूजा करतो, पूजन करतो. अलंकारू का सहजे, सोनिया ते जेवी. जसा अलंकार हा सोन्याचा उपभोग घेतो, अलंकार सोन्याचाच असतो. सोनं आणि अलंकार जसं वेगळं नाही, तसा मी आणि माझा भक्त वेगळा राहत नाही. तैसी क्रिया किरण साहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे, बोला ऐसे. अद्वैताची भक्ती आहे. अद्वैतामध्ये क्रियेला वावणे पण भक्तीला आहे. अद्वैतात क्रिया महत्त्वाची नाही, भक्ती महत्त्वाची आहे. हे प्रत्यक्ष अनुभवानीच समजतं, शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. तया अध्यात्मशास्त्रांसी जैसा चपणा ये पुसी, ते येई जे जया ठायासी ते हे गीता. ह्या गीतेमध्ये हेच मी सांगितलेलं आहे असं ज्ञानेश्वर सांगतात. ते काय म्हणतात, त्या अध्यात्मशास्त्रांना जेव्हा खरं सिद्ध करण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते जिथे जातात ते ठिकाण म्हणजे गीताशास्त्र आहे. गीताशास्त्र हे इतर अध्यात्मशास्त्रांना पुरावा देणारं शास्त्र आहे. तुम्ही जे म्हणता ते खरं का खोटं ते पाहायचं असेल तर कुठे यावं लागतं, गीताशास्त्राकडे यावं लागतं असं ज्ञानेश्वर सांगतात. त्यामुळे त्या पराभक्तीच्या योगाने मी जसा आहे तसा तत्वतः जो जाणतो असा ज्ञानी माझा आत्माच आहे. आणि म्हणून तो जेव्हा असं तत्वतः मला जाणतो त्या क्षणी मला प्राप्त होतो. कारण जाणणं आणि प्राप्त होणं यामध्ये क्षणाचाही विलंब होत नाही. तत्क्षणी, त्या क्षणी ती घटना घडते. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझ्या आश्रयानी राहणारा मद्व्यपाश्रयः असा जो कोण आहे कर्मयोगी, सर्व कर्मे नित्य करीत असला तरी, सर्व कर्माणि अपि कुर्वाणः सतत सगळी कामं करत असला तरी, मद्व्यपाश्रयः माझ्या कृपेनी, मत्प्रसादात मी प्रसन्न झाल्यामुळे,
अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम. शाश्वत असं अविनाशी पद तो प्राप्त करतो. म्हणोनी माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी. जाऊन बैसे तो आटी सायुज्याच्या. माझी भेट होता क्षणी त्याची सगळी कर्म नष्ट होऊन जातात आणि तो सायुज्य मुक्तीच्या आसनावर जाऊन बसतो. देशे काळे स्वभावे वेचू जायन संभवे. ते पद माझे पावे अविनाश तो. स्थळ काळ स्वभाव यांनी त्याला माझ्या अक्षय अविनाशी पदाचा लाभ होतो. ब्रह्मपदाला तो जाऊन पोहोचतो. आज आपण 56व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं आहे. तेवढं आपण म्हणणार आहोत आणि आज इथे थांबणार आहोत. अध्याय 18 श्लोक 49 ते 56 म्हणूया आणि थांबूया. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. नैष्कर्म्य सिद्धिं परमां नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. संन्यासेनाधिगच्छति. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. निष्ठा ज्ञानस्य या परा. बुद्ध्या विशुद्धया युक्तो बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च. धृत्यात्मानं नियम्य च. शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. रागद्वेषौ व्युदस्य च. विविक्तसेवी लघ्वाशी विविक्तसेवी लघ्वाशी यतवा कायमानसः. यतवा कायमानसः. ध्यानयोगपरो नित्यं ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. वैराग्यं समुपाश्रितः. अहंकारं बलं दर्पं अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं. कामं क्रोधं परिग्रहं. विमुच्य निर्ममः शान्तो विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति. न शोचति न काङ्क्षति. समः सर्वेषु भूतेषु समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परां. मद्भक्तिं लभते परां. भक्त्या मामभिजानाति भक्त्या मामभिजानाति यावान् यश्चास्मि तत्त्वतः. यावान् यश्चास्मि तत्त्वतः. ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरं. विशते तदनन्तरं. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः. कुर्वाणो मद्व्यपाश्रयः. मत्प्रसादातवाप्नोति मत्प्रसादातवाप्नोति शाश्वतं पदमव्ययं. शाश्वतं पदमव्ययं. हरिः ओम. आज इथे थांबणार आहोत. बाकी भाग आपण उद्या बघू.